सर, आपण बघतो आहे सध्या डायबिटीस रुग्णांमध्ये औषध घेऊन सुद्धा रेटिनोपॅथी, न्यूरोपॅथी आणि किडनी फेल्युअरची समस्या वाढत आहे. या मागची कारणे काय? डायबिटीस रुग्णांमध्ये समस्या वाढत आहे त्याच्यासाठी मुख्यतः 3 कारण आहेत. तर या समस्या होऊ नये यासाठी काही उपाय आहेत का आपल्याकडे? कसं आहे की एक म्हणजे डायबिटीस म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा जर का आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर शरीरामध्ये साखर पचवण्याची ताकद कमी झालेली आहे. बरोबर. तुम्ही आतापर्यंत हजारो रुग्णांना डायबिटीस मुक्त केलेले आहे, तर अशी एखादी केस तुम्ही आमच्याबरोबर डिस्कस करताल का? नक्कीच. कसं आहे की एक लक्षात घ्या की डायबिटीस मुक्त करणं हा वेगळा भाग झाला, बरोबर ना, पण भविष्यातल्या समस्या टाळणं हा सगळ्यात मोठा भाग आहे. नमस्कार, मी शिल्पा. ॲडव्हान्स आयुर्वेदा पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत आहे. या पॉडकास्ट मध्ये आपण डायबिटीस, हृदयविकार, किडनी कॅन्सर, संधिवात, मणक्यांचे व गुडघ्यांचे विकार, पीसीओडी, वंध्यत्व इत्यादी आजारांची माहिती घेत असतो. आज आपण बोलणार आहोत डायबिटीसवर. यासाठी आपल्या बरोबर आहेत ॲडव्हान्स आयुर्वेदाचे डॉक्टर विद्याधर गिरी. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपण बघतो आहे सध्या डायबिटीस रुग्णांमध्ये औषध घेऊन सुद्धा रेटिनोपॅथी, न्यूरोपॅथी आणि किडनी फेल्युअरची समस्या वाढत आहे. या मागची कारणे काय? डायबिटीस रुग्णांमध्ये समस्या वाढत आहे त्याच्यासाठी मुख्यतः 3 कारण आहेत. आता याच्यातलं पहिलं कारण म्हणजे असं आहे ना की डायबिटीसमध्ये फक्त शुगर मॅनेजमेंट करणं म्हणजे डायबिटीस मॅनेजमेंट करणं हा काहीतरी गैरसमज झालेला आहे. म्हणजे भविष्यामध्ये काहीतरी समस्या येणार आहे, त्याच्यामध्ये न्यूरोपॅथी होणार आहे, पायाला जळजळ होणार आहे किंवा रेटिनोपॅथी होणार आहे, पडद्याला सूज येणार आहे डोळ्याच्या, किंवा त्याच्यामधून किडनी फेल्युअर सारख्या समस्या येणार आहेत. आणि ह्या समस्या सुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत भविष्यात. ह्या गोष्टींचा प्रायमरी लेवल पासून विचारच नसतो. म्हणजे प्रत्येक वेळेला फक्त शुगर मॅनेजमेंट केली जाते. म्हणजे ते जर का दुसऱ्या कारणांमध्ये जर का आपण बघितलं तर म्हणजे आपण डॉक्टरकडे गेल्यावर काय असतं की प्रत्येक वेळेला फक्त ते रिपोर्ट बघतात आणि गोळ्या लिहून देतात, पुढच्या वेळेला काय तपासण्या करायचं ते लिहून देतात. म्हणजे एखाद्या माणसाची साखर वाढते किंवा त्याच्या मागे आणखीन काही त्याला त्रास होत आहे, त्याच्या मागची कारण काय, किंवा पहिल्यांदा साखर आहे, नंतर ब्लड प्रेशर वाढते, त्याच्या मागची कारण काय आहे, त्याचा काही विचार केला जात नाही. नुसतं काय केलं जातं, रिपोर्ट बघितला तर अरे साखर वाढली का, एक काम करा, एक गोळी वाढून द्या, परत साखर वाढली का, परत गोळी वाढून द्या. आणि असं करत करत गोळ्यांचं प्रमाण काय होत जातं, वाढत जातं. आणि मग हे गोळ्यांचं प्रमाण वाढत गेलं तर एक वेळा काय व्हायला लागतं की बाबा क्रिएटिनिन लेवल वगैरे वाढायला लागते, किंवा मग साधारण एक 10-12 वर्ष झाले की सांगितलं जातं की नाही तुम्ही एक काम करा की डोळ्यांच्या डॉक्टरकडे पण रेग्युलर चेकअप ठेवा. अरे जर का आपण डायबिटीज जर का प्रॉपर मॅनेज करत असू तर मग डोळ्यांच्या समस्या निर्माण होणार काय, बरोबर. आणि मग डोळ्यांच्या डॉक्टरकडे जातात, डोळ्यांच्या डॉक्टरकडे रेग्युलर चेकअप करतात. प्रायमरी लेवलला जेव्हा चेकअप केलं जातं त्यावेळेला रेटायना एकदम चांगला असतो, डोळे चांगले आहेत, नो म्हणजे डायबेटिक चेंजेस वगैरे सांगितले जातात. आणि साधारण 1-1.5-2 वर्षामध्ये तिथे डायबेटिक चेंजेस दिसायला लागतात आणि मग त्याच्यामध्ये पडद्याला सूज आली, आता इंजेक्शन घ्यावं लागेल. म्हणजे आपण जे काही ट्रीटमेंट करतोय त्याच्यामधून आपण ही रेटायनोपॅथी टाळू शकत नाही का, हा सगळ्यात मेजर पार्ट आहे इथे. आणि क्रिएटिनिन लेवल जेव्हा वाढायला लागते त्यावेळेला आपण किडनी स्पेशालिस्टकडे जातो, तर त्यावेळेला सुद्धा क्रिएटिनिन कमी करण्यासाठी किंवा क्रिएटिनिन का वाढते त्याच्या मागची कारणं काय आहेत, म्हणजे खरंच बाबा क्रिएटिनिन वाढलं म्हणजे किडनी फेल आहे का, कारण क्रिएटिनिन काही किडनी तयार करत नाहीये. म्हणजे क्रिएटिनिन तयार होते कुठे, तर तुमच्या मसल्समध्ये. म्हणजे तुमच्या शरीराचं मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे जर का क्रिएटिनिन जर का तयार होत असेल तर मग हे मेटाबॉलिझमवर काम केलं जातं का, किंवा म्हणजे काय म्हणजे म्हणतो ना की किडनी स्पेशालिस्ट कडून ज्या गोळ्या लिहिल्या जातात त्याच्यामध्ये कुठली तरी गोळी अशी आहे का त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम आपण बॅलन्स करतोय, तर तसं काही नाहीये. म्हणजे जर का आपण बघितलं तर ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, ब्लड प्रेशर कमी करायच्या गोळ्या असतात, व्हिटॅमिन डीच्या गोळ्या असतात, बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या असतात, फोलिक ऍसिडच्या गोळ्या असतात, रक्त पातळवाढीच्या गोळ्या असतात, तशा अनेक प्रकारच्या गोळ्या असतात. परंतु मेटाबॉलिझम बॅलन्स करण्यासाठी मात्र त्याच्यामध्ये काही नसतं. रक्त कमी झालं तर रक्तवाढीची इंजेक्शन्स येतात. म्हणजे ओव्हरऑल जर का सगळं बघितलं तर आपण ह्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत की बाबा फ्युचर कॉम्प्लिकेशन्स येणार आहेत. म्हणजे आपल्या मनामध्ये हे बसवून ठेवलेलं आहे की बाबा तुम्हाला म्हणजे डायबिटीज झालेला आहे म्हटल्यानंतर एक 10-12 वर्षानंतर डोळ्याचे प्रॉब्लेम येणार, तुमच्या किडनीचे प्रॉब्लेम येणार आहेत, म्हणजे पायाला जर का जळजळ झाली तर पाय कापावा लागणार आहे, बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या समस्या आपण ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. म्हणजे हे असंच होणार आहे, म्हणजे यापेक्षा वेगळा काही मार्ग असू शकतो, या गोष्टींकडे आपण लक्षच द्यायला तयार नाहीये. आणि जर का तिसरं आणि महत्वाचं जर का कारण बघितलं आपण तर डायबिटीस म्हणजे नक्की काय हा सगळ्यात मोठा पार्ट आहे इथे. म्हणजे डायबिटीसमध्ये रक्तातली साखर वाढणं हा महत्वाचा पार्ट नाहीये, तर शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण झालाय. म्हणजे साखरेची पचन होण्याची शक्ती कमी झालेली आहे. म्हणजे शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे साधारण 1989 पर्यंत एक समज होता की बाबा शरीरातला इन्सुलिन कमी झाल्यामुळे डायबिटीस होतो. त्यामुळे अनेक औषधं अशी आहेत की जी इन्सुलिन वाढवणारी आहेत. म्हणजे आता सुद्धा नवीन जी काही औषधं आली आहेत ती सगळी इन्सुलिन वाढवणारी औषध आहेत.
म्हणजे आपण साखर कमी करत असताना इन्सुलिनची लेवल मात्र आपण काय करत असतो, वाढवत असतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो की डायबिटीस हा काय होत असतो तुमचा वाढत असतो. म्हणजे आजाराचं मूळ कारण काय होत असतं, वाढत असतं. म्हणजे जर का तुम्ही प्रायमरी लेवलला जर का म्हणजे आता कितीच म्हणजे डॉक्टर मेकरॉसिक इन्सुलिन चेक करतात, हा महत्वाचा पार्ट आहे. पण आमच्याकडे आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा इन्सुलिन चेक करतो. तर नॉर्मल समजा फास्टिंगला तुमचं इन्सुलिन साधारण 6च्या आतमध्ये असायला पाहिजे. पण ते जर का 10-15च्या वर जात असेल तर मग तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स आहे. आणि अशा वेळेला जर का तुम्ही इन्सुलिन वाढवणारी औषधं दिली तर त्याच्यातून काय होणार आहे, इन्सुलिनचं प्रमाण आणखीन वाढणार आहे, इन्सुलिन रेजिस्टन्सचं प्रमाण वाढणार. म्हणजे ओव्हरऑल सगळं काय होणार आहे, परिस्थिती कंडिशन्स खराब होत जाणार आहे. आणि मग ही कंडिशन जर का खराब होत गेली तर मग फ्युचर्समध्ये कॉम्प्लिकेशन्स येणारच आहेत. म्हणजे ओव्हरऑल ह्या ट्रीटमेंटचा जो काही म्हणजे म्हणतो ना की जो काही पाथ आहे तोच असा आहे की आपण भविष्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स टाळूच शकणार नाही. त्यामुळे जर का भविष्यातले जर का कॉम्प्लिकेशन्स टाळायचे असतील तर आता त्याच्यावर बऱ्यापैकी रिसर्च झालेला आहे. इव्हन डायटरी चेंजेस करून आपण थांबवू शकतो या गोष्टी. पण एक लक्षात घ्या की डायटरी जे काही चेंजेस आहेत ते तुम्हाला आयुष्यभर पाळणं शक्य होणार नाहीये. तर त्याच्यामुळे म्हणजे कसं आहे माहिती ना की जर का हे टाळायचं असेल तर मग भारतामध्ये आयुर्वेदासारखं चांगलं शास्त्र आहे, बरोबर की नाही. आयुर्वेदामध्ये म्हणजे 5000 वर्षापूर्वीपासून सुद्धा या डायबिटीसवर लिहिलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला सुद्धा मधुमेह रुग्ण होते आणि त्यावेळेला सुद्धा ट्रीटमेंट होत होते आणि त्या वर्स लेवलला जात नव्हत्या. मग त्यामुळे आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, ह्या गोष्टी जर का आपण बघितल्या तर नक्कीच आपण या समस्या टाळू शकतो. सर, तुम्ही आताच म्हणाला की या समस्या टाळू शकतो आपण, तर या समस्या होऊ नये यासाठी काही उपाय आहेत का आपल्याकडे? कसं आहे की एक म्हणजे डायबिटीस म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स किंवा जर का आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर शरीरामध्ये साखर पचवण्याची ताकद कमी झालेली आहे, बरोबर. मग हा इन्सुलिन रेजिस्टन्स का निर्माण होतो याच्यासाठी आयुर्वेदामध्ये 20 कारणं जवळजवळ सांगितलेत. 20 प्रकारचे डायबिटीस किंवा 20 प्रकारचे प्रमेय सांगितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी 3 प्रकार केलेले आहेत. म्हणजे जर का सध्या तुम्ही जर का मॉडर्नची जर का डायबिटीसची जर का डेफिनेशन बघितली तर डायबिटीस कोणाला होतो, प्रायमरी लेवलला आपण बघितलं तर जाड माणसांना डायबिटीस होतो, आळशी माणसांना डायबिटीस होतो, किंवा म्हणजे ज्यांची सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, एका बसून म्हणजे एका जागी जे जास्ती उठत नाहीत, बसून कामं करतात, दिवसभर बसून असतात, चालणं फिरणं होत नाही, त्यांना डायबिटीस होतो. पण जर का आता आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अनेक जण स्पोर्ट्समन्स आहेत, रोज रेग्युलर जिमला जातात, रोज सकाळी उठून व्यायाम करतात, सगळं करतात, पण अशा लोकांना सुद्धा डायबिटीस आहे. किंवा अशी लोक सुद्धा आहेत की जी एकदम कडके आहेत, बरोबर, आणि त्या लोकांना सुद्धा डायबिटीस आहे. मग ह्याचं काहीच डेफिनेशन मॉडर्न मध्ये आपल्याला सापडत नाही. पण आयुर्वेदामध्ये पहिल्यापासून या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग जर का आपण बघितलं जर का म्हणजे जाड माणसांना होणाऱ्या डायबिटीसला आयुर्वेदामध्ये कफज प्रमेय असं म्हणलेलं आहे. मग कफज प्रमेय म्हणजे काय, आता त्याच्यासाठी जे काही नवीन संशोधन झालं, डॉक्टर नील बर्नार्ड यांनी जे संशोधन केलं की इंट्रासेल्युलर फॅट वाढतं. म्हणजे जाड माणूस असतो त्याच्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण असतं, पण ज्या वेळेला ही चरबी त्यांच्या सेलच्या आतमध्ये वाढायला लागते तर त्यावेळेला प्रॉब्लेम असा होतो की सेलच्या आतमध्ये चरबी आहे म्हटल्यानंतर एनर्जी आहे. मग तुम्ही ज्या वेळेला नवीन काही खाता, साखर रक्तात येते, तर म्हणजे सेल्स काय म्हणतात की आमच्याकडे ऑलरेडी एनर्जी, आम्हाला एनर्जीची गरज नाही, मग ती साखर ऍक्सेप्ट होत नाही आणि ती रक्तात राहते, ज्याला आपण डायबिटीस म्हणतो, त्याला आपण म्हणतो की इन्सुलिन रेजिस्टन्स, बरोबर. मग जर का इंट्रासेल्युलर जर का फॅट वाढत असतील तर मग त्याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, बरोबर की नाही. मग आयुर्वेदामध्ये ही चरबी कमी करण्यासाठी, की आयुर्वेदामध्ये याला कफ म्हणलेलं आहे, बरोबर की नाही, म्हणजे हा विकृत कफ झालेला आहे, तो कमी करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे. मग त्याच्यासाठी सुरुवात आयुर्वेदामध्ये औषधांपासून नाहीये. मग आहारामध्ये काय बदल केले गेले पाहिजेत. मग आता सध्या जर का आपण बघितलं की वेगवेगळ्या आहारांचे प्रकार आहेत, तसं आयुर्वेदामध्ये काही सांगितलेलं नाही. तुमच्या रेग्युलर जेवणामध्येच हे करा. फक्त काही म्हणजे गोष्टी रिशफल प्रॉपर वेनी जर का केल्या तर नक्कीच तुम्हाला काय करता येतं, इंट्रासेल्युलर फॅट्स कमी करता येतात, इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करता येतो आणि डायबिटीस सुद्धा कमी करता येतो. तेच जर का तुम्ही बघितलं म्हणजे जे काही क्षत्रिय असतात किंवा स्पोर्ट्समन्स असतात आणि त्यांना जेव्हा डायबिटीस असतो तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढलेलं असतं, हीट वाढलेली असते, त्यामुळे काय होतं की त्यांच्या सेलचं वरचं जे काही कव्हरिंग आहे ते थोडंसं रिजिड झालेलं असतं आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये म्हणजे शुगर लेवल ऍक्सेप्ट होत नसते. मग अशा वेळेला हे जे काही एक्सेस पित्त वाढलेलं आहे किंवा शरीराचं जे बिघडलेलं वातावरण आहे, हे जर का वातावरण आपण रिपेअर केलं तर नक्कीच आपल्याला काय करता येतं, इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करून शुगर नॉर्मल करता येते. त्याचप्रमाणे वातज जे काही प्रमेय, जे कडके लोक आहेत त्यांच्या शरीरामध्ये शुगर वापरण्याची कॅपॅसिटीच कमी झालेली असते. मग ही जर का शुगर वापरण्याची कॅपॅसिटी जर का त्यांच्याकडे कमी झालेली आहे, बरोबर ना, तर मग आयुर्वेदामध्ये त्याला काय सांगितलंय की म्हणजे संतर्पणजन्य आणि अपतर्पजन्य, म्हणजे काही लोक जाड असल्यामुळे त्यांना त्रास होतो, काही लोक म्हणजे काय म्हणतो की बारीक असल्यामुळे म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये प्रॉपर सगळे म्हणजे न्यूट्रिएंट्स मिळत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. मग अशा वेळेला त्यांना काय करावं लागतं की ताकद वाढवावी लागते त्यांची, बरोबर. म्हणजे त्यांना म्हणजे वजन वाढवावं लागतं. म्हणजे बेसिकली म्हणतात की डायबिटीजमध्ये वजन कमी केलं पाहिजे.
पण ह्या लोकांमध्ये ऑलरेडी वजन कमी असतं आणि मग ते वजन काय करत न्यावं लागतं, वाढवावं लागतं. त्यांच्या शरीरामध्ये साखर वापरण्याची कॅपॅसिटी वाढवत न्यावी लागते आणि अशा पद्धतीने केलं तर डायबिटीज कंट्रोल करता येतो. आणि हे सगळं करत असताना तुम्ही कितीही जरी काही केलं तरी शुगरचं फ्लक्च्युएशन असेल किंवा तुमच्या शरीरामधलं काय म्हणतो की ब्लड प्रेशरचं फ्लक्च्युएशन, या गोष्टी होत राहणार आहेत. मग ह्या गोष्टी जर का होत राहणार आहे तर याचा परिणाम कशावर होणार आहे, तुमच्या रक्तवाहिन्यांवर होणार आहे. डायबिटीसमध्ये जे जे काही कॉम्प्लिकेशन्स होतात ते रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे होतात. म्हणजे डोळ्याच्या समजा पडद्याच्या तुमच्या रक्तवाहिन्या खराब झाल्या, रेटिनोपॅथी होणार आहे. पायाच्या रक्तवाहिन्या खराब झाल्या तर तुम्हाला न्यूरोपॅथी होणार आहे. त्यानंतर हार्टच्या जर काय झाल्या तर आपण बघतो हार्ट अटॅक येतो, बरोबर ना. किडनीचा रक्तपुरवठा जर का हॅम्पर झाला तर किडनी फेल्युअरकडे माणूस जाणार आहे. म्हणजे ओव्हरऑल जर का रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे होणार आहे तर म्हणजे ज्या वेळेला तुम्ही इन्सुलिन रेझिस्टन्सवर काम करत असाल, सायमल्टेनियसली तुम्ही रक्तवाहिन्यांवर सुद्धा काम केलं गेलं पाहिजे. मग रक्तवाहिन्यांवर काम करायचं असेल तर मग त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये पंचकर्मासारखे उपाय दिलेत. काही अनेक प्रकारची म्हणजे रक्तवाहिन्यांसाठी औषधं दिलेली आहेत आयुर्वेदामध्ये. तर त्या हिशोबाने जर का म्हणजे म्हणतो ना की इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करताना किंवा साखरेचा आकडा बॅलन्स करताना जर का तुम्ही सायमल्टेनियसली रक्तवाहिन्या आहेत किंवा तुमचे जे काही व्हायटल ऑर्गन्स आहेत किंवा तुमचे जे काही डोळे आहेत किंवा तुमच्या जे काही पायाच्या ज्या नस आहेत, या सगळ्यांवर जर का योग्य प्रकारे काम केलं तर भविष्यातले प्रॉब्लेम्स आपल्याला टाळता येणार आहेत. आणि हाच मला असं वाटतं की डायबिटीज मॅनेज करण्याचा योग्य मार्ग आहे. त्यामुळे डायबिटीज मॅनेजमेंट म्हणजे नुसती शुगर मॅनेजमेंट नसून फ्युचर कॉम्प्लिकेशन्स जर का आपल्याला टाळता आले पाहिजेत आणि हे टाळायचे असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाही. तर तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली आहे. डायबिटीस मुक्त होण्यासाठी खरंच आयुर्वेद खूप छान काम करत आहे. तुम्ही आतापर्यंत हजारो रुग्णांना डायबिटीस मुक्त केलेले आहे. तर अशी एखादी केस तुम्ही आमच्याबरोबर डिस्कस करताल का? नक्कीच. कसं आहे की एक लक्षात घ्या की डायबिटीस मुक्त करणं हा वेगळा भाग झाला, बरोबर ना. पण भविष्यातल्या समस्या टाळणं हा सगळ्यात मोठा भाग आहे, बरोबर ना. म्हणजे आजकाल सगळेजण काय करतात की जर का तुम्ही डाएट पाळायला सुरुवात केली किंवा नो कार्ब डाएटवर जर का तुम्ही गेला तर 8 दिवसामध्ये तुमची शुगर कमी होते आणि लगेच म्हणतात की डायबिटीज मुक्त झाले, डायबिटीज मुक्त झाले. खरं वास्तविक डायबिटीस हा जीवनभर चालणारा आजार आहे, बरोबर ना. जीवन पद्धती तुम्हाला मेंटेन करायला लागते. बिना औषधाचं तुम्ही नक्कीच मेंटेन करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. इव्हन आयुर्वेदावर तुम्ही मेंटेन करू शकता, बरोबर ना. कारण कसं आहे की आयुष्यभर सगळे काही नियम पाळणं शक्य होणार नाहीये. माणसाला गोड खाण्याची इच्छा होणार आहे, कार्यक्रम आहेत, अनेक सण आहेत, त्यावेळेला त्याचं चेंज होणार आहे. ज्यावेळी आम्ही त्यांना डायबिटीस मुक्त करतो त्यावेळेस आम्ही त्यांची जीटीटी टेस्ट पण करून घेतो. जीटीटी टेस्ट मध्ये तुम्हाला 75 ग्रॅम म्हणजे 15 चमचे साखर खाऊन तुमची शुगर नॉर्मल आलेली दाखवायची असते, बरोबर की नाही. म्हणजे तुम्ही जर का त्या लेवलला जाऊ शकत असाल तर मग एखाद्या वेळेला थोडंसं गोड खाण्यात आलं, एखाद्या सणामध्ये थोडंसं गोड झालं तरी सुद्धा तुम्हाला ते मेंटेन करणं फार काही कठीण नसतं. तर त्याच्यामुळे म्हणजे कसं आहे माहिती आहे की नुसती शुगर मॅनेज करणं म्हणजे डायबिटीस मुक्ती नाहीये. तर त्या माणसाला चांगलं आयुष्य मिळालं पाहिजे, भविष्यामधले त्याचे प्रॉब्लेम्स काय झाले पाहिजेत, टाळले पाहिजे. आता तुम्ही एखाद्या केसमध्ये बदल म्हणलं तर एक बँक मॅनेजर होते आणि त्यांना काय झालं होतं डोळ्याला, म्हणजे प्रायमरी लेवलला कसं झालं की त्यांना म्हणजे थोडंसं ब्लर विजन व्हायला लागलं, थोडंसं बघताना स्ट्रेन यायला लागला. त्यांना असं वाटलं की बाबा आपण कॉम्प्युटरवर फार काळ काम करतोय आणि म्हणून त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल. तर प्रायमरी लेवलला त्यांनी मग म्हणजे काही म्हणजे म्हणतो ना की डायबेटिक तर त्यांना होताच 10-12 वर्षापासून. मग त्यांनी सल्ला घेतला, त्यानंतर आय स्पेशालिस्टला दाखवलं. आय स्पेशालिस्टला प्रायमरी लेवलला दाखवल्यानंतर त्यांना थोडंसं पडद्याला थोडा प्रॉब्लेम होता. मग म्हणे ठीक आहे आपण मेडिसिन घेऊन बघू, हे करू ते करू. आणि मग साधारण काय म्हणतो की 6 महिने गेल्यानंतर त्यांचे प्रॉब्लेम वाढत गेले आणि मग त्यांना सांगितलं गेलं की नाही आता इंजेक्शन देण्याची गरज आहे, बरोबर आहे. आता इंजेक्शन देण्याची गरज आहे म्हटल्यानंतर मीनवाईल त्यांना आपला व्हिडिओ म्हणजे त्यांनी बघितला होता. मग त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं होतं की कसं असतं की बेसिकली डोळ्याच्या पडद्याला सूज काय येते, सूज येण्याचा बेसिक गुणधर्म म्हणजे हीट. आयुर्वेदामध्ये डोळा हा पित्ताशी रिलेटेड मानलाय, पित्त म्हणजे गरमी, बरोबर ना. मग त्याच्यामुळे जर का शरीरातलं पित्त वाढलेलं असेल तर पडद्याला सूज येईल. तुम्ही इंजेक्शन घेऊन काय करणार, इंजेक्शन घेऊन ती सूज कमी करणार. पण ती सूज येण्याचं जे काही मूळ कारण आहे, बरोबर ना, मूळ कारण काय आहे किंवा तुमच्या शरीरात वाढलेलं पित्त, ते जर का तुम्ही कमी केलं तर नक्कीच तुमची सूज कमी करता येते. आणि त्यांना त्या गोष्टी पटल्या आणि त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा सर्व्हे केला पूर्णपणे. म्हणजे आजपर्यंत बाबा ज्यांनी इंजेक्शन घेतलेली आहेत त्यांना किती फायदा झालाय, मग म्हणजे हे इंजेक्शन एकदा घेतल्यानंतर ओके होतं का की अनेक घ्यावे लागतात. तर तसं नाहीये. म्हणजे इंजेक्शन म्हणजे कसं आहे की तुम्ही मूळ कारणांवर जर का काम नसेल केलेलं तर सूज आली इंजेक्शन घ्या, सूज आली इंजेक्शन घ्या. मग पहिल्यांदा 2-3 महिन्यांनी, नंतर दर महिन्याला आणि नंतर मग एका वेळेला विचन जातं कारण मूळ कारणच दूर झाले नाही. मग त्यावेळेला ते आपल्याकडे आले होते. मग त्यानंतर आम्ही त्यांचं बघितलं सगळं सूज आलेली वगैरे. आमच्या आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कसं होतं की गोळ्यांचं प्रमाण एवढं अतिरेक झालेला होता की शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण एकदम वाढलेलं होतं.
मग त्या हिशोबाने आम्ही काय केलं की त्यांचं पित्त कमी करण्यासाठी म्हणजे विरेचन असेल की आयुर्वेदिक जी काही औषधं असतील ती दिली आणि त्याच्यानंतर त्यांच्या डोळ्याच्या पडद्याची सूज म्हणजे काय झाली, कमी झाली, त्यांचं विजन सुधारलं आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आणि हे असं नाही की मी त्यांना म्हणलं की नाही परत एकदा तुम्ही रेटायनोपॅथी चेक करून घ्या, म्हणजे तुम्ही परत एकदा म्हणजे रेटायनल स्कॅन करून घ्यावा, म्हणजे सूज गेली आहे नाही गेली आहे, बरोबर ना. कारण शेवटी कसं आहे की आपण म्हणजे प्रॅक्टिकली दिसणं आणि म्हणजे त्याला प्रूव्ह होणं हा पण महत्वाचा पार्ट असतो. मग त्यांची सूज गेलेली होती, त्यांचं विजन चांगलं झालेलं होतं. इव्हन त्या म्हणजे जे काही आय स्पेशालिस्ट होते त्यांनी पण अप्रिशिएट केलं. त्यांनी मला फोन केला की नाही सर, म्हणजे तुम्ही जे काही काम केलं आयुर्वेदाच्या माध्यमातून खरंच चांगलं झालेलं आहे, बरोबर ना. म्हणजे कसं आहे माहितीये का की तुम्ही जर का योग्य सायंटिफिक वेनी काम केलं तर नक्कीच त्या गोष्टी होतात. म्हणजे आता सध्या जर का आपण बघितलं तर म्हणजे असं म्हणजे मॉडर्नच्या हिशोबाने काय म्हटलं जातं की रेटायनोपॅथी बाबा कशामुळे होते, तर रक्तातली साखर वाढल्यामुळे होते. पण साखर त्या माणसाची नॉर्मल असते, ब्लड प्रेशर त्या माणसाचं नॉर्मल असतं, आणि तरी सुद्धा जर का तुम्हाला जर का डोळ्यांचा त्रास होत असेल तर मग आपण म्हणजे म्हणतो ना की साखर नॉर्मल घेऊन काही फायदा होत नाही. मग आयुर्वेद काय म्हणते की शरीरातलं पित्त वाढल्यामुळे होते किंवा हीट वाढल्यामुळे होते, आणि आम्ही ज्या वेळेला हे पित्त कमी करतो, हीट कमी करतो, त्या सूज कमी झालेली दिसते, बरोबर आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ काय की आयुर्वेदामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सायंटिफिक आहेत. म्हणजे ह्या म्हणजे ग्रहस्थांच्या बाबतीत जर का आम्ही बघितलं तर त्यांचा रेटायनोपॅथीचा त्रास आम्ही कायमचा काय केला, कमी केला. दुसरी गोष्ट म्हणजे ही रेटायनोपॅथी होण्यासाठी त्यांना कारणच होतं की जवळजवळ 10-12 प्रकारच्या गोळ्या चालू होत्या, तेव्हा त्यांचं शुगर आणि बीपी कंट्रोल राहत होता. ह्या गोळ्या आम्ही प्रायमरी लेवलला कमी केल्या, म्हणजे नॅचरली आम्ही त्यांचं काय केलं, शरीर बॅलन्स केलं. त्या शरीर स्वतःहून शुगर मॅनेज करायला शिकलं, स्वतःहून ब्लड प्रेशर मॅनेज व्हायला लागलं त्यांचं. म्हणजे आतापर्यंत काय होतं की गोळ्यांचे टेकू दिलेले, बरोबर ना, जे आपण म्हणतो ना सगळीकडून प्रेशराईज केलेलं होतं. म्हणजे शुगर दाबून धरलेली, कुठेतरी रक्तातली साखर शरीरामध्ये भरा, बरोबर ना, बीपी दाबून धरलेला, म्हणजे एक दिवस गोळी नाही घेतली की लगेच शूटअप होणारा, बरोबर की नाही. म्हणजे त्या हिशोबाने कसं आहे माहिती ना की शेवटी शरीराची एक सहन करण्याची कॅपॅसिटी असते, त्याच्या बाहेर गेलं असतं तर त्यांना इतरही कॉम्प्लिकेशन चालू झाले असते. म्हणजे आम्ही त्यांची रेटायनोपॅथीच नुसती थांबवली नाही तर त्यांची इतरही कॉम्प्लिकेशन थांबवले, डायबिटीस पासून मुक्त केलं, बरोबर ना. तर त्यामुळे सध्या जे काही चाललेलं आहे ना नुसतं डायबिटीस मुक्ती, तर मला असं वाटतं की फ्युचर कॉम्प्लिकेशन्स पासून मुक्ती किंवा आरोग्याची निर्मिती करणं म्हणजे डायबिटीस मुक्ती आहे, आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे करायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही. सर, आत्ताच तुम्ही सांगितलं आयुर्वेदाला पर्याय नाही. खरंच आयुर्वेदाला पर्याय नाही. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून आम्हाला सांगा. ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना डायबिटीस बद्दल समस्या असेल तर शेअर करायला नक्कीच विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिले येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. अशाच नवीन पॉडकास्ट मध्ये परत भेटू. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार.